विक्रगड दिनांक 18 विक्रमगड मधील झडपोलीतील जिजाऊ नगरीत आयोजित राज्यस्तरीय चितपट कुस्ती स्पर्धेत सन 2025 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याने 1 तास रंगलेल्या अतिशय रंगतदार व अतितटीच्या लढतीत हिंद केसरी भारत मदनी याला चितपट करत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि 1 लाख रोख आणि मानाची गदा पटकावली। भारत मदनी याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर संग्राम काकडे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला। हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत या सोहळ्याला सन 2026 चा महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने मैदानात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त जिजाऊ संघटनेतर्फे झडपोलीतील जिजाऊ नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवारी रात्री रंगलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील 400हून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला। महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल रांगडा खेळ पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। मल्लांचा उत्साहही जबरदस्त होता। आज होत असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले असून रविवारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 60 संघ सहभागी होत असून यातील 8 संघ मुलींचे आहेत। तसेच राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाही रंगणार आहेत। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच खेळाडूंचा सन्मान होत असून 50 लाखाहून अधिकची बक्षिसांची खैरात खेळाडूंवर होणार आहे। विक्रमगड सारखा ग्रामीण भागात इतक्या भव्य स्पर्धा आयोजित करून खेळाडूंचा सन्मान होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे। या विजय माझ्यासाठी खास आहे अशी भावना या प्रसंगी पृथ्वीराज मोहोळ यांनी व्यक्त केली। तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले आणि त्यांनी जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, हेच आमचे स्वप्न आहे। जिजाऊचा जागर असाच सुरू राहील अशी प्रतिक्रिया यावेळी निलेश सांबरे यांनी व्यक्त केली। मोफत शिक्षण, आरोग्य, पोलीस स्पर्धा, पोलीस प्रशिक्षण, महिला सक्षमीकरणाचे अनोखे प्रयोग राबवणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व संघटनेची पताका खेळाडूंच्या प्रगतीसाठी आणि क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी रांगड्या क्रीडा स्पर्धांमध्येही आता राज्यभरात दुमदुमत आहे।